हा बोल बाळा. हॅलो आबा, कुठे पोहोचलात तुम्ही? निघालात ना? नेत्रा, पूजेला यायला आम्हाला जमणार नाही हे कळवलं मी शेखर साहेबांना. का काय झालं? सगळं ठीक आहे ना? तुझ्या आईची तब्येत थोडीशी नाजूक आहे. का आईला काय झालं? तसं काळजी करण्यासारखं काही नाही, साधं सर्दी पडसच आहे. बरं मग ती दवाखान्यात गेली होती का? हो, तू घाबरू नकोस नेत्रा, मी इथेच आहे. तुझ्या आईची तब्येत इथे थांबण्यासाठी एक कारण आहेच. शिवाय वावोशीतली परिस्थिती बघता इथेच थांबावं लागेल. आबा नक्की काय झालंय गावात? वावोशीत लग्नासाठी आपण सगळ्यांनी मिळून जे जे काही घडवलंय त्याचे परिणाम आता दिसायला लागले. गावातली परिस्थिती फारच नाजूक आहे आणि ती चिघळू द्यायची नसेल तर इथेच थांबावं लागेल. आबा मला सगळं नीट सांगा. काल सुद्धा आपलं बोलणं अर्धवट राहिलं. तुम्ही पाटील काकांबद्दल सुद्धा काहीतरी सांगितलं होतं. नक्की काय झालंय? कोणाला काही संशय आलाय का गावात? लग्नानंतर ते सगळे केळीचे खांब आपण तसेच देवळात ठेवून आलो. बरं, ते मधूनच तुटलेले होते, त्यामुळे सगळ्यांनाच नाना प्रकारचे प्रश्न पडले. हे खांब देवळामध्ये कोणी लावले, कोण कधी घेऊन गेले हे खांब, त्यात पाटलांचीही अशी अवस्था. त्यामुळे एकूणच सगळं वातावरण तापलेलं आहे. अरे बापरे. पण आबा लग्नाबद्दल कोणाला काही म्हणजे काही कळलं नाहीये ना? नाही, तसं वाटत तर नाही, पण इथे थांबून सगळं सावरायला हवं ना. आबा तुम्हाला काही वाटलं मला लगेच फोन करा. तू इथली काळजी करू नकोस. आज पूजा आहे ना, मनोभावे पूजा पार पाड. मी सगळं इथलं सांभाळून घेतो. हो आबा, पण तुम्हाला माहिती आहे ना, गावकऱ्यांनी आयुष्यभर माझ्या मंदिरात जाण्याला विरोध केला. त्यांना चुकून जरी कळलं ना की मी तिथे लग्न केलं, मला विचारही नाही करत ते काय करतील. आबा ते तुम्हाला त्रास देतील, मला नको येते. तसं काही होणार नाही. मी इथे सगळं सांभाळून घेईन. तू आता फक्त तुझ्या संसारात लक्ष घाल. हो आबा. नेत्रा, बरं चल, तुला सुद्धा आता आवरायचं असेल ना? हो आबा, मी फोन ठेवतो. हा ठेवते. काय तूने हेअर नाही केले, तू रेडी नाहीये? अरे पूजा आहे ना, पटकन चल, मी रेडी करते. चल चल चल. गुरुजी, प्रवास कसा झाला? प्रवास उत्तम झाला. माफ करा, तुम्हाला एक विचारावं असं वाटतंय. हा बोला. सांगलीवरून पूजेसाठी मलाच का बोलवलं? पूजेसाठी दुसरे गुरुजी तुम्हाला इथे मिळाले असते. हो, पण त्यामागे आमची काही कारण आहेत. गुरुजी, आम्ही बेसिक तयारी करून घेतलीये. तुम्ही जरा बाकीचं बघता का? या ना. हो, येत. या. मी आलोच जरा सामान घेऊन. हा बघ तन्मय, अगदी वेळेवर आलास. ये. हाजी, तू सांगितलेलं सामान. त्यांना काय हवं ते बघ जर. हो. नमस्कार गुरुजी. नमस्कार. आधी नेत्रा कुठे? ती तयार होत असेल. आई, प्रसादाचा शिरा तयार आहे, येऊन बघता का जरा? हो. त्यांना कशाला सांगतेस? मी येते. नाही नाही नको, आईनाच बघू दे. नाही, मी बघते. आई या ना. मला अजून बघ काय? ना आधी, काही कामच करायला देत नाहीयेत मला. आई तू बस ना शांतपणे. असं कसं बसू? घरात शुभ कार्य आहे, असं बसून राहणं नाही आवडत मला. तुम्हाला काही मदत करू का गुरुजी? नको. फुलं कुठं आहेत? हो, आणलेत ना. तन्मय, फुलं दे गुरुजीला. दे. हो, आहेत या पिशवीत.
ताट घेऊन ये. हो. हे काय सुकलेली फुलं? निर्माल्य आणलं की काय? नाही, मी मार्केटमधून फ्रेश फुलं घेऊन आलो होतो. तनु हे काय आहे मग? मम्मा, अरे तन्मय, तुला ताजी फुलं आणायला सांगितली होती. आजी मी ताजी फुलं घेऊन आलो होतो, पण मला नाही माहिती ही फुलं अशी कशी सुकली ते. तन्मय, तू बहुतेक भलतीच पिशवी उचलून आणलीस. असं कसं होईल? शेळी फुलं कोण घेऊन येईल? असू दे तन्मय, तू बाजारात जा आणि ताजी फुलं घेऊन ये. हा जा. आई आत्ता नको. आत्ता कुठे जाणार तू? आणि गुरुजी सुद्धा आले, सगळं वेळेवर सुरू झालं पाहिजे. अरे पण फुलांशिवाय पूजा कशी करायची? मला माहिती तू अपसेट झाली असते, पण आपण कुठल्या परिस्थितीत लग्न केलं माहिती ना तुला. अरे पण आई मला सांग, फुलं महत्वाची आहेत का पूजा होणं महत्वाचं आहे? पूजा होणं. झालं तर. गुरुजी तुम्ही सुरू करा. अद्वैत तूही पटकन आवरून घे, हातपाय धुवून घे आणि येताना उपरण आणि टोपी आण. हो. आजपासूनचा प्रत्येक दिवस हा देवी आईने दिलेल्या वरदानापेक्षा कमी नाहीये. आज लग्नानंतरचा पहिला दिवस सुद्धा मी पाहते. आजचा दिवस माझ्यासाठी वरदानच आहे. काय झालं नेत्रा? काय झालं? काही नाही. बोल, कशी हेअरस्टाईल पाहिजे तुला? बाल खुले रखे क्या? छोटे बनाते कि फिर महाराष्ट्रीयन आंबोळा? हा असं काय काय बालवली, काय चाललंय? तू खाली जा बघू. केतकी आणि वाट बघतात आई पण तुझी. बाल बनवता आणि जाते मी. मी करते, तू जा. हो लवकर या. काय सुनबाई, कारभार आटपला की नाही? घरातला नाही हो, जगातला. बस झाला आता. तुम्ही माझा विचार करताय बाईसा? हा विचार करा की देवी आईने जर माझ्यासाठी मृत्यू योजला असेल तर तुमच्यासाठी काय लिहिलं असेल. आणि मी तुम्हाला सांगितलं नाही आधी, माझा अंत हाच तुमचाही अंत असेल. कोण करणारे अंत? कोणी सांगितलंय? तुझ्या त्या देवी आईने तिच्या देवळात तुझं लग्न लावलंय, तुझ्या मरणावर शिक्कामोर्तब केलंय. अजून नाही लक्षात येते? तुझी देवी आई माझं काहीही वाकडं करू शकत नाही. देवळात तुमची काय अवस्था झाली होती विसरला तुम्ही? आणि एक गोष्ट माहिती आहे तुम्हाला, सहजासहजी मृत्यू मिळायला सुद्धा नशीब लागतं. पण तुम्ही एवढी पापं केली आहेत ना की देवी आईने तुमच्यासाठी मृत्यूपेक्षाही भयंकर असं काहीतरी लिहिलं असेल. एक पाय स्मशानात पोचलाय तरी अक्कल नाही आली? मरणार आहेस ना, मग मर ना शांतपणे. मर मर. नेत्रा, काय काय केलंयस केसांचा? अवस्था मग काय झाली ती? आई
काय झालं? नाही अगं, गुरुजींची सगळी तयारी झालीये. फाल्गुनी म्हणाली की नेत्रा इथे आहे म्हणून तिला बोलवायला आली. हो झालंच आता. केस बांधते, गजरा घालते छान आणि मग येतो खाली. कशी दिसतेय माझी सुनबाई? खूप सुंदर. झाली का तयार? हे काय सासूमा, तुम्ही हेअर नाही केले नेत्राचे? अगं करतच होते. आता नेत्राला तू व्यवस्थित तयार कर आणि खाली घेऊन ये. रुपाली, तू माझ्या बरोबर चल, खाली खूप काम आहेत. हं? ओम स्वस्ति न इंद्रो सर्वा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न सार्क्षोरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु ओम यशस्करं बलवन्तं प्रभुत्वं तमेव राजाधिपतिर्बभूव. डॅड, मी खरं सांगतो, मी मार्केटमधून फ्रेश फुलं आणली होती. आय रिअली डोंट नो ती फुलं कशी सुकली. तन्मय, मला कळतं तुला काय म्हणायचंय, मला माहिती आहे. पण आता हे नको डिस्कस करूया, उगाच इश्यू क्रिएट होईल. तू स्वतःला हळद कुंकू लावून घे. ओम यशस्करं बलवन्तं प्रभुत्वं तमेव राजाधिपतिर्बभूव. संकीर्णनागाशुभतृणां सुमङ्गल्यौ सततं दीर्घमायुः. तुम्ही आचमन करायचंय. आचम्य. ओम केशवाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदा गोविंदा. गोविंदाय नमः. ओम विष्णु. गुरुजी, श्री विष्णु नमः. गुरुजी, पाणी हवं आहे का तुम्हाला? गुरुजी, गुरुजी काय होतं तुम्हाला? ओम विष्णु पाणी- मधुसूदन. काय होतं? शांत व्हा. पाणी पाणी दे. पाणी पे. पाणी घ्या. पाणी प्या. सावकाश, सावकाश. बाबा, काय होतं तुम्हाला? पडला कसा आणि असा सुकला कसा? आई, गुरुजी, गुरुजी,
अहो थांबा ना गुरुजी, तुम्ही पूजा अर्धवट राहिली. नाही पूजा सांगू शकत मी. गुरुजी आई आई शांत व्हा. काय असं काय घडलं? सगळं व्यवस्थित होईल. काही होणार नाही, शांत व्हा. असं कसं घडलं? आई तू आधी शांत हो बघू, शांत हो. अरे शेखर, पूजा अपूर्ण राहिली, गुरुजी निघून गेले आणि केळीचा खांब असा आई शांत हो, शांत हो आई. बाबा आपण वेगळे गुरुजी बघूया का? अरे पण असं अर्जंट कोण येईल? पण पूजा झाली नाही पूर्ण तर सगळा अनर्थ होईल. तू आधी शांत हो बघू, शांत हो. आई सगळं व्यवस्थित होईल, नका काळजी करू. तुम्ही बसा, या शांत व्हा. या सावकाश. बघितलं, फुलांचं पण असंच झालं होतं. ठीक आहे, आपण काहीतरी मार्ग काढू. आता चर्चा नको. थांबा जरा, मी बघतो दुसरे गुरुजी. नाही, नको, थांबा. मग पूजा कशी होणार? होणार ताई, पूजा होणार. कसं? साहेब, तुम्ही आबांना फोन लावता का? हो. सावकाश. हा जावे बापू, बोला. आबा नेत्रा बोलेल तुमच्याशी. हॅलो आबा, कामात आहात का? नाही ग, काय झालंय? आबा तुम्ही फोनवर पूजा सांगाल का आम्हाला? काय झालं नेत्रा? आबा ते जे गुरुजी आले होते पूजा सांगायला, त्यांच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झालाय, त्यामुळे ते अचानक निघून गेले. तर पूजा. हो सांगतो ना. बर. आई पूजा होते आता. हा, काळजी करू नकोस.
विनाशही आरंभ